भाग आहे, तिकडे ना फ्लेमिंगो पक्षी बघायला भेटतो. मँग्रोव्हचाच भाग आहे, पण इथे भरपूर असं पाणी आहे, बघू शकता या साईडला. हे बघा. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण गागन. तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपला जो नवीन घेतलेला कॅमेरा आहे DJI Action 2, त्याची आपण टेस्टिंग करण्यासाठी आलेलो आहे. त्या कॅमेऱ्याने आज आपण एक व्लॉग बनवणार आहोत. त्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत त्याची क्लिअरिटी कशी आहे आणि त्याचबरोबर त्याचा जो इंटरनल साऊंड आहे तो साऊंड पण कसा आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार. गेल्या टायमाला जो आपण व्हिडिओ बनवला होता तो बायसिकल रायडिंगचा होता, तो पण तुम्ही बघितला असेल. मित्रांनो, तो बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा. तर आज आपण या कॅमेऱ्याने एक छोटासा असा व्लॉग शूट करणार आहोत. त्याच्याने तुम्हाला अंदाज येईल की DJI Action 2 जो आपण नवीन कॅमेरा घेतलेला आहे त्याचा व्लॉग कसा बनतो, त्याची क्लिअरिटी कशी आहे आणि कलर ग्रेड कसे आहेत, त्याचबरोबर याचं जे इंटरनल साऊंड आहे तो पण कसा आहे ते तुम्हाला याचा अंदाज येईल. मित्रांनो, आता सध्या वाशी आणि कोपरखैरण्याच्या मध्ये जो मँग्रोव्हचा भाग आहे तिकडे आपण आलेलो आहोत आणि छान सुंदर असा हा निवांत असा परिसर आहे. त्याच्यामुळे इकडे जास्त वर्दळ नसते किंवा माणसाची जास्त रहदारी नसते. त्याच्यामुळे हा शूट करण्यासाठी छान सुंदर असा हा एक स्पॉट आहे, म्हणून आपण इकडे आलो. मित्रांनो, समोरचा व्ह्यू बघा आहे, ही बघू शकता. सुंदर असा समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो. दोन्ही साईडला कशी एकदम झाडी आहे बघा आणि मध्ये हा रस्ता आहे आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्ही बघू शकताय बघा मँग्रोव्हची झाडं दिसत आहेत ते बघा. आणि खालच्या साईडला इकडे बघा, इकडे अजून बघा थोडं बारीक असं पाणी दिसतं बघा. इकडे बघा बारीक बारीक असं पाणी आहे आणि हा सर्व मँग्रोव्हचा भाग आहे, बघू शकता बघा. आतमध्ये किती काळोख आहे बघा आणि सर्व ही समुद्र वनस्पती आहे बघा. म्हणजे समुद्र वनस्पती ना, समुद्र ही झाडं म्हणू शकता आपण बघा केवढी वाढलेली आहेत. तसं पण आहे तिकडे एकदम आतमध्ये एकदम घंडाट आहे बघा. या साईडला अशाच प्रकारचं आहे. दोन दिवसापूर्वी आपण बायसिकल रायडिंगचा व्हिडिओ केला, त्याच्यावर तर आपण चेस माउंट आणि बायसिकल माउंट करून तुम्हाला मी दाखवला होता. त्याचा फुटेज कसा आहे, कशी क्लिअरिटी ती, आणि आज आपण छोटासा व्लॉग बनवणार आहोत. त्या व्लॉगमध्ये त्या कॅमेऱ्याची क्लिअरिटी कशी आहे ते तुम्हाला बघायला भेटणार. त्याचबरोबर इंटरनल जो साऊंड आहे तो पण कसा आहे ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो. किंवा आपण एक्सटर्नल साऊंड लावलेला नाही आहे, आपण ज्याचा इंटरनल साऊंड आहे तोच आपण वापरतो मित्रांनो. आता सूर्यास्त होतो आहे, हा इकडे खाडीचा एंड झालेला आहे आणि आपण इकडनं समोरून मित्रांनो आलेलो आहोत. आता बघू शकताय काय छान सुंदर असा रस्ता आहे. रस्त्याच्या एकदम बाजूला बघ अशी जे गुलमोहराची झाडं आहेत त्यांची अशी सुकलेली अशी पानं दिसत आहेत. आता सूर्य अस्ताकडे होताना दिसतोय. काय सुंदर असा व्ह्यू बघा संध्याकाळचा. आता जवळपास 5:30 झालेले आहेत आणि बाजूला बघू शकताय हा पूर्ण मँग्रोव्ज आहे. बारीक बारीक असा पक्ष्यांचा किलबिलाटाचा आवाज आपल्याला येतोय. संध्याकाळच्या टायमाला सुंदर असे तुम्हाला फ्लेमिंगो पक्षी पण बघायला भेटत आहेत. तर मित्रांनो, इथं पण एक सुंदर असं एक तळं आहे, बघू शकता. तळं म्हणजे मँग्रोव्हचाच भाग आहे, पण इथे भरपूर असं पाणी आहे, बघू शकता या साईडला. आहे बघा. आणि बघा रातकिड्यांचा आवाज येतो आहे. एकदम शांत, एकदम निवांत अशी शांतता पसरलेली आहे बघा.
साईडला एक खाडीचा असा दळदळीचा भाग आहे, तिकडे ना फ्लेमिंगो पक्षी बघायला भेटतात. तर बघतो आता संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळी आता 5:45 झालेले आहेत आणि बघूया आपल्या इथं फ्लेमिंगो पक्षी दिसत आहेत का. संध्याकाळी भरपूर अशा प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी बघायला भेटतात, पण आज बघू शकता इथे काही दिसत नाही आहे बघा. थोडेफार असे समुद्र पक्षी दिसतात, पण फ्लेमिंगो पक्षी दिसत नाही आहे. संध्याकाळच्या वेळेस ना कधी कधी इकडे भरपूर असे फ्लेमिंगो पक्षी येत असतात. नवी मुंबई हा बहुतेक खाडीचा भाग आहे, त्याच्या कारणाने नवी मुंबईमध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या जास्त आहे आणि मोठ्या प्रमाणात ते खाडीच्या क्षेत्रामध्ये असतात. तो समोरचा हा रस्ता बघा, काय रस्ता दिसतो बघा. सुंदर असा हा डांबरीकरणाचा रस्ता. हा रस्त्याच्या बाजूला बघू शकता बघा, अशी छान सुंदर अशी झाडी दिसते बघा. काय छान वाटतं बघा हा रस्ता. जो आपण ॲक्शन कॅमेरा घेतला आहे DJ Action 2, क्लॅरिटी कशी आहे आणि एक्सटर्नल साऊंड कसं आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. आपल्याला हा घेऊन आता 5 ते 6 दिवस झालेले आहे, तर आता आपण आस्ते एक टेस्टिंग करतो आहे. तर मित्रांनो, आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर आणि आपली काळजी घ्या.